यावर मस्त जे आहे हे आहे सुक्कट. हे बघ, हे आहे सुक्कट बरं का. हे आहे सोलकढी, हे आहे ते कोळंबीचा. तर तो ट्राय केलेला आपण. सुरमई आपण आता ट्राय केली, खूपच अप्रतिम टेस्ट. खूपच बोंबील फ्राय त्यांनी सर्व केलं फ्री. याचा ब्लॉग, आपण ब्लॉगर आहोत, ब्लॉग करायला आलेलं आहे म्हणून त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये हे सर्व केलेलं आहे. चांगले चांगले फिल्म स्टार वगैरे जे आहेत ते सगळे इथे येऊन गेलेले आहेत कधी ना कधी. जसं की मित्रांनो आपण बघू शकतो, हा आहे टिळक रोड. टिळक रोडवरच ग्राहक पेठच्या जस्ट समोर आपलं हे फिश करी राईस हे हॉटेल आहे. आणि त्यानंतर आपण गेलो आतमध्ये. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा आहे आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण फूड ट्राय करण्यासाठी एका नवीन ठिकाणी आलेलो आहोत आणि ते ठिकाण आहे टिळक रोडला. तर टिळक रोडला ग्राहक पेठच्या जस्ट समोर हे हॉटेल आहे. तर हॉटेल फिश करी राईस येथे आपण आज आलेलो आहोत. हॉटेल फिश करी राईस हे फिशसाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे, त्यासाठीच आपण इथे आलेलो आहोत. पण इथे पाहू शकतो, इथे आपल्याला काही फोटोज वगैरे पण त्यांनी लावलेले आहेत. या फोटोजमध्ये जे पण मराठी इंडस्ट्रीमधले, मराठी फिल्म इंडस्ट्रीमधले नावाजलेले फिल्म स्टार्स वगैरे आहेत किंवा हिरोज वगैरे जे आहेत ते सर्वजण इथे भेट देऊन गेलेले आहेत. एवढे सुंदर मासे वगैरे आहेत आणि आपण रिव्ह्यूज वगैरे पण पाहिले, खूप चांगले चांगले रिव्ह्यूज होते. त्यासाठी आपण आज ट्राय करण्यासाठी आलेलो आहोत फिश करी राईस या हॉटेलमध्ये. तर चला मग बघूयात आपण कसे टेस्ट आहे, कसे फिश आहेत, कोणकोणते फिश आपण खाणार आहेत हे सगळं आपण पाहणार आहेत. आणि त्यासाठी आपण आता जाणार आहोत आतमध्ये. तर चलो मग जाऊयात आतमध्ये आपण. लावलेलं आहे ते खूप चांगले चांगले फिल्म स्टार वगैरे जे आहेत ते सगळे इथे येऊन गेलेले आहेत कधी ना कधी. आणि इथे हिंदी फिल्म स्टार पण आहेत आणि इथे मराठी पण बघू शकतो. सगळे सर्वजण इथे येऊन गेलेले आहेत. आणि त्यानंतर आपण आलो आतमध्ये आणि आपण बघू शकतो खूप सुंदर असं हे जे मेनू कार्ड आहे ते आहे. आणि त्याच्या प्राइजेस पण मेनू कार्डमधल्या खूपच सुंदर आहेत. आणि फिश थाळी वगैरे सगळं दिलेलं आहे तिथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण त्यांचं दुसरं जे मेनू कार्ड होतं ज्यामध्ये त्यांनी थाळी कशी कशी असते किंवा त्यामध्ये काय असतं ते दाखवलं. बोंबील फ्राय असेल, बांगडा असेल, बोनलेस बांगडा असेल, इकडे सुरमई असेल, पॉम्फ्रेट असेल, प्रॉन्स असतील किंवा तुम्हाला जर खेकडा पाहिजे असेल तर ते असेल. तर वेगवेगळ्या करीज पण इथे बघू शकता, बांगडा करी, सुरमई करी. तर वेगवेगळे ऑप्शन्स इथे आहेत. तिसरे असतील. खूप छान प्रकारे त्यांनी इथे सगळं सर्व केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की भेट द्यायला पाहिजे. त्यानंतर आम्ही घेतली होती थाळी, त्यामध्ये आम्ही घेतली होती पापलेट आणि सुरमई. आणि तुम्ही बघू शकता ही करी आहे, इथे आहे भाकरी आणि त्यासोबत आहे घावण. आपल्याला दिसतोय तो पापलेट आणि त्याखाली होती सुरमई. आणि हे आपण इथे ट्राय केलेलं आहे. छान असं लिंबू पिळून घेतलं. पापलेट आणि सुरमई फ्राय. ओके, तर तो ट्राय केलेला आपण. सुरमई आपण आत्ता ट्राय केली, खूपच अप्रतिम टेस्ट, खूपच जबरदस्त टेस्ट. म्हणजे जर टेक्स्चर बघितलं नाही तू, त्याचे टेक्स्चर असेल ते असेल, जो मसाला लावला आहे मसाला पण एवढा सुंदर लागतो ना. हे मसाल्याची टेस्ट येते ना अप्रतिम. म्हणजे आपण मागचा एक व्हिडिओ टाकला होता, त्या व्हिडिओमध्ये आपण तिलापी हा मासा खाल्ला होता. हा व्हिडिओमध्ये आपण पापलेट आणि सुरमई खाल्ली आणि एवढी टेस्ट अप्रतिम लागते ना, म्हणजे भारी लागतं, म्हणजे एक नंबर आहे. तुम्ही एकदा यायला पाहिजे. थोडंसं मला असं वाटतं की कॉस्टली आहे थोडंसं, म्हणजे जास्त नाही. मासे हे तेवढेच असतात, बट एकदा येऊन खाल्लं तर नक्कीच तुम्हाला. तिथे खूप चांगले सेलिब्रिटीज वगैरे पण, मराठी सेलिब्रिटीज खूप सगळे आलेले आहेत. त्यामुळं कधी पण एकदा नक्की भेट द्या.
ॲज अ ब्लॉग आपण ब्लॉगर आहोत, ब्लॉग करायला आलेलो आहे, म्हणून त्यांनी आपल्याला फ्रीमध्ये हे सर्व केलेलं आहे प्रॉन्स आळूवडी. तर माझी आपली स्टार्टिंग झालेली आहे आता, कुठेतरी वाटचाल चालू झालेली आहे आणि लवकरच चांगल्या ठिकाणी आपण पोहोचणार आहे त्या वाटचाली, नाही का. तर मित्रांनो आपल्याला ना मी केली होती प्रॉन्स आळूवडी. तर ही एवढी सुंदर लागते ना, म्हणजे साईडने स्टफिंग आहे आळूचं आणि मध्ये ते प्रॉन्स जे असतात ना ते प्रॉन्सचं स्टफिंग मध्ये घेतलेलं आहे, त्यामुळे ते एवढे भारी लागते ना आणि क्लास आहे. म्हणजे तो जो क्रिस्पीनेस आहे तो क्रिस्पीनेस पण आला, त्यामुळे ते क्लास लागतो. आणि हे ॲक्च्युली मी आम्हाला फ्रीमध्ये दिलं आहे, कारण त्यांना समजलं की आम्ही व्लॉगिंग करतो इथे, त्यामुळे त्यांनी फ्रीमध्ये दिलेलं आहे आम्हाला. म्हणजे आपल्या व्लॉगिंग क्षेत्रातलं पहिलं कुणीतरी आपल्याला फ्रीमध्ये दिलेलं गिफ्ट आहे असं म्हणू शकतो आपण. तर बघू आपल्याला पुढे जायचं आहे. तर मित्रांनो जस्ट आपण आत्ता जेवण वगैरे केलेलं आहे आणि फिश वगैरे आपण आत्ता खाल्लेलं आहे आणि आपली काही सुरमई थाळी आपण घेतली होती, पापलेट सुरमई फ्राईड फिश थाळी. तर त्यामध्ये आपल्याला प्रॉन्सची ग्रेव्ही पण आलेली होती आणि राईस पण होता. तर खूप अप्रतिम टेस्ट आहे, म्हणजे मला तर एवढे फिश आवडले ना की तुम्ही एकदा नक्की इथं भेट देऊ शकता. म्हणजे फिश करी राईस या हॉटेलमध्ये मला असं वाटतं की खूप चांगली आणि अप्रतिम, म्हणजे आणि तुम्ही जर थोडंसं ॲम्बियन्स पाहिला तर ॲम्बियन्स एवढा हे नाही आहे की आपण म्हणू शकतो की खूप लेटेस्ट ॲम्बियन्स वगैरे आहे, पण उलट सोबर आणि सिम्पल आणि सोबर ॲम्बियन्स आहे असं मला वाटतं. छान बसण्याची व्यवस्था वगैरे, पण स्वच्छता खूपच सुंदर आहे, म्हणजे स्वच्छता वगैरे एवढी छान आहे की त्यामुळे बसायला पण शांत निमान येऊन आपण थाळीमध्ये मी माझा फ्रेंड एक आलेला होता, तर तो दोघंही आम्ही फुल झालो. म्हणजे आम्हाला नंतर काय घेण्याची आम्हाला असं वाटलं होतं की काहीतरी परत फ्रायमध्ये वगैरे काहीतरी ट्राय करूया, पण तेही आम्ही घेतलं नाही, कारण ही थाळी खूप जास्त म्हणजे दोघांना खूप जास्त होऊन गेली ती थाळी. त्यामुळे असं आहे, तुम्ही आता काही व्हिडिओ पाहिलेच असतील, त्यामध्ये आपण दाखवलं पण की कशा प्रकारची थाळी होती, फिश वगैरे कसे होते आणि ऑइली पण जास्त नव्हतं. म्हणजे आपण असं म्हणतो कधी कधी की नाही का फ्राय वगैरे केल्यामुळे खूप जास्त ऑइली वगैरे असलं, पण असंही काही नव्हतं. त्यामुळं तुम्हाला जर फिश वगैरे आवडत असतील आणि तुम्ही जर एक चांगलं बघत असाल स्थान तिथे आपण जाऊन एखादं चांगलं हॉटेल पाहत असाल, तिथे जाऊन आपण एखादं फिश वगैरे खाऊ शकतो, तर नक्की तुम्ही एकदा फिश करी राईस या हॉटेलला भेट द्या, कारण खूप अप्रतिम अशी फिश आहे. मला तर खूप जास्त आवडते फिश. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण त्यांना जेव्हा समजलं की आपण ब्लॉगर आहोत किंवा आपण ब्लॉग करतोय, तर त्यावेळी त्यांनी आपल्याला कॉम्प्लिमेंट म्हणून प्रॉन्स वडी त्यांची इथली फेमस आहे, प्रॉन्स आळूवडी, प्रॉन्स आळूवडी त्यांची फेमस आहे, तर ती आपण इथे आज ट्राय केली आणि त्यांनी ते आपल्याला कॉम्प्लिमेंट म्हणून दिली होती. तर मला असं वाटतं की आपल्या ब्लॉगिंग क्षेत्रातलं हे पहिलं एक अचिव्हमेंट आपण असं म्हणू शकतो, नाही का, की आपण ब्लॉगिंग सुरू केलेलं आहे आणि आपल्याला आता आपण मागे बघितलं की काही कमेंट्स खूप निगेटिव्ह आल्या होत्या, पण तशा निगेटिव्ह कमेंट्सला आपण हे न करता आपण आपलं जे काम आहे किंवा ब्लॉगिंग आहे ते केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यात आपल्याला जर असे चांगले लोक भेटले की जे आपल्या कामाला तर असे लोक जर भेटले की जे आपल्याला अप्रिशिएट करतायत तर भारी वाटतं. म्हणजे ते आपल्याला जे आपण जे काम करतो ते काम करायला पण मजा येते आणि असं होतं सगळं. आणि एकंदरीत भारी होता, म्हणजे इथला जो अनुभव होता खाण्याचा फिश थाळीचा किंवा फिश खाण्याचा, तर तो खूप अप्रतिम होता. तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या फिश करी राईस या हॉटेलला, जे आहे टिळक रोडला ग्राहक पेठच्या समोर आहे. त्यामुळे तुम्ही एकदा नक्की इथे भेट देऊ शकता. तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खात राहा आणि निवांत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.